विना औषध विना ऑपरेशन आरोग्य पॉइंट सेंटर मोहितेमळा गांधीनगर। संपर्कासाठी भ्रमणध्वनी क्रमांक 9503085561। भ्रमणध्वनी क्रमांक 9503085561। नमस्ते दोस्तों, हेल्थ प्रॉब्लम का नेचुरल सोल्यूशन चाहिए? मैं आपको ले चलता हूँ आरोग्यम एक्यूपॉइंट सेंटर, जहाँ मिलता है नेचुरल हीलिंग एंड लास्टिंग रिलीफ। ये है मोहितेमाड़ा नियर गणेश टाकीज गांधीनगर, और यहाँ है आरोग्यम एक्यूपॉइंट सेंटर। यहाँ पेन रिलीफ, ब्लड सर्कुलेशन इंप्रूव, स्ट्रेस एंड फेटिग्यू कम करना, इम्यूनिटी बूस्ट सब नेचुरल होता है। एक्यूप्रेशर यहाँ फायदेमंद है, जैसे नेक बैक नी पेन, वत कपा पित्त इम्बैलेंस, पैरालिसिस, स्पॉन्डिलिसिस, फ्रोजन शोल्डर, मेंटल डिसऑर्डर, टिंगलिंग और ट्रेमोर्स में। ट्रीटमेंट करते हैं यहाँ एक्सपीरियंस स्पेशलिस्ट शार्दुल सासे MD एक्यूनेचुरोथेरेपिस्ट, जो एक्यूप्रेशर एंड बोन सेटिंग दोनों करते हैं। 15 अगस्त से 25 अगस्त तक मिल रहा है यहाँ 10% डिस्काउंट। अभी अपना पहला स्टेप लीजिए टूवर्ड्स हेल्थ। नमस्कार, मी अनिल उपाध्ये। शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। पाहूया आजची बातमी। हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोली गावातील स्मशानभूमीत रात्रीच्या वेळी घडलेला कथित भानामतीचा आणि आघोरी विधीचा प्रकार सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे। या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ आणि भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। व्हायरल व्हिडिओमध्ये एक व्यक्ती स्वतःला मांत्रिक म्हणवत हातात लिंबू घेऊन काही नागरिकांची नावे घेत मंत्रोच्चार करताना दिसतो। तो स्मशानभूमीत फिरत लोखंडी शवदाहिनेजवळ बसून गूढ विधी करतो आणि नंतर येथील आत्मा बाटलीत बंद केला आहे असा दावा करतो। संपूर्ण प्रसंग एका व्यक्तीला व्हिडिओ कॉलद्वारे दाखवला जातो, ज्यामध्ये कन्नड बोलीचा वापर स्पष्ट ऐकू येतो। हा प्रकार नेमका कोणत्या दिवशी घडला हे अद्याप स्पष्ट नाही, मात्र व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने पसरताच तो चर्चेचा विषय ठरला आहे। ग्रामस्थांमध्ये या प्रकरणाबद्दल भीती आणि संताप व्यक्त केला जात आहे। काहींनी याला अंधश्रद्धा आणि जनमानसात भीती निर्माण करणारा प्रकार म्हटला आहे। सदर स्मशानभूमी गावाबाहेर नदीकाठी एकांत व ओसाड भागात असून येथे कोणतीही सुरक्षा व्यवस्था किंवा CCTV कॅमेरे नसल्याने रात्रीच्या वेळी अनधिकृत हालचाली सुरू असल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे। काही वर्षांपूर्वीही इथे असेच अघोरी प्रकार घडल्याच्या चर्चा झाल्या होत्या, मात्र त्यानंतरही ठोस उपाययोजना झालेल्या नाहीत। या घटनेमुळे परिसरात भय आणि संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे। ग्रामस्थांनी पोलिसांकडे चौकशीची मागणी केली असून स्मशानभूमी परिसरात CCTV बसवून सुरक्षा वाढवावी अशी मागणी केली आहे। दरम्यान पोलीस प्रशासनाने या व्हिडिओची सत्यता तपासावी आणि अंधश्रद्धा पसरवणाऱ्या घटकांवर कारवाई करावी अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे। अशा घटना शिक्षण, विज्ञान आणि आधुनिकतेच्या युगातही घडत आहेत, हे सामाजिकदृष्ट्या चिंताजनक आहे। ग्रामीण भागात अजूनही अंधश्रद्धा, भानामती आणि तथाकथित आघोरी प्रथा जिवंत असल्याचं या घटनेतून दिसून येतं। काही दिवसांपूर्वी इंगळी गावातही अशाच प्रकारचा अघोरी विधी CCTVत कैद झाल्याने चर्चा रंगली होती। आता शिरोलीतील हा व्हिडिओ समोर आल्यानं तालुकाभरात खळबळ उडाली आहे। ग्रामस्थांनी पोलिसांना मोबाईल लोकेशनच्या आधारे तातडीने तपास करून संबंधितांवर कारवाई करण्याचं आवाहन केलंय।